नमस्कार, मी अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर. आरोग्य विभागाच्या वतीने एक विशेष अभियान अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. हे अभियान 0 ते 40 या वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी असणार आहे, ज्यामध्ये ॲनिमियाची तपासणी केली जाणार आहे. मग या वयोगटामध्ये आपल्या शाळांमधील सर्व विद्यार्थी येतात. 6 ते 18 वयोगट असणारे शाळांमधील विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी या अभियानाअंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ज्याही खाजगी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक महाविद्यालये येतात, त्या सर्व मुख्याध्यापकांना, शिक्षकांना, पालकांना आणि समाजातील सर्वच घटकांना या निमित्ताने मी एक आवाहन करते की आरोग्य विभागाचे जे कर्मचारी या अभियानाअंतर्गत आपल्या शाळा, महाविद्यालयांना भेट देतील आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतील, त्यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने आवश्यक सर्व यंत्रणांनी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी आरोग्य विभागाला पूर्णतः सहकार्य करावं. कारण सिकल सेल ॲनिमिया हा एक गंभीर आजार आहे. आपण त्याकडे अगदी लाईटली बघतो, परंतु आजच्या युगामध्ये या आजाराकडे सुद्धा आपल्याला गंभीरपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आणि या आजाराची लक्षणं जर वेळीच आपल्याला समजली तर हा आजार आपण आपल्या जिल्ह्यातून हद्दपार करू शकणार आहोत आणि आपली पुढची पिढी जी आहे ती सिकल सेल ॲनिमिया मुक्त असणार आहे, आरोग्यदायी असणार आहे. त्यामुळे सर्वांना मी या ठिकाणी विनंती वजा आवाहन करते की आपण सगळ्यांनी सिकल सेल ॲनिमिया विशेष महाअभियान यामध्ये सहभागी व्हावं आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं. कारण हे अभियान आपल्या सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे, उत्तम भविष्यासाठी आहे. कारण आपण असं म्हणतो की शाळांमधून भारताचं भविष्य घडत असतं आणि भारताची ही भावी पिढी आरोग्य संपन्न व्हावी, निरोगी व्हावी, या पिढीला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी आपण सर्वजण मिळून हातभार लावूयात. चला तर मग आपण सगळेजण अरुणोदय मार्फत राबवल्या जाणाऱ्या सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानामध्ये सहभागी होऊयात आणि आपला जिल्हा सिकल सेल ॲनिमिया करण्यासाठी कटिबद्ध होऊयात. आपण आता आज हा संकल्प घेणार आहोत की यस, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी सिकल सेल ॲनिमियाचा आढळणार नाही. निश्चितपणे यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभकामना. आरोग्य विभागासोबतच शिक्षण विभाग बरोबरीने या अभियानामध्ये सहभागी आहे. यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.